नमस्कार मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज बनवणार आहे टोमॅटो चटणी। तर त्यासाठी टोमॅटो घ्यायचा चिरून, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, तेल घालायचं, त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या तेलामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। मी इथं छोटा अर्धा चमचा मीठ घातले। अगदी 5 मिनिटात तयार होणारी टोमॅटोच्या चटणीची रेसिपी आहे। अगदी ऐनवेळी सुद्धा तुम्ही बनवू शकता। कांदा आता आपला परतून झाला तर त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आपण चिरून घेतले ते टोमॅटो घालायचे। टोमॅटो आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे। झाकण ठेवल्यानंतर अधनमधनं आपल्याला 2 ते 3 वेळा चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा आपण आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालते, कारण आंबट गोड अशी चव खूप छान लागते। आपण आता पिकलेल्या टोमॅटोची चटणी करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं असं पाणी घालायची गरज नाही आहे। पण जर आपण कच्च्या टोमॅटोची चटणी करत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागतं, म्हणजे टोमॅटो शिजतो। या चटणीसाठी पाण्याची अजिबात गरज नाही आहे। हे बघा चटणीतलं पूर्ण पाणी सुकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा आपली टोमॅटो चटणी आता तयार झाली। आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागते चवीला। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।